श्री स्वामी समर्थ मंडळी, दक्षिण दिशेविषयी लोकांच्या मनातील समज, गैरसमज आणि दक्षिण दिशेचे पूजेत असणारे महत्त्व ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओतील माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा मैत्रिणींनो, दक्षिण दिशा ही महादेवांची सर्वात मोठी भक्त आहे. ज्या व्यक्तीने दक्षिण दिशेकडे पाठ आणि उत्तरेकडे तोंड करून महादेवांची पूजा केली तर महादेव, माता पार्वती, कार्तिक स्वामी, गणपती महाराज, अशोक सुंदरी माता आणि जो शिवपुंडीवरती कलश बांधलेला असतो त्यामध्ये पाणी असतं, तर तेथे महादेवांच्या 5 मुलींचं स्थान आहे. जया, ईशहरा, श्यामलीबारी, देवतली आणि देव या सर्वांची आणि 33 कोटी देवांची पूजा आपल्याला घडते. कारण आपले मुख उत्तरेकडे असेल तर पाठ दक्षिणेकडे असेल तर महादेवांच्या चरणांजवळ 33 कोटी देवांचे स्थान आहे. त्या दिशेने पूजा केल्यास पुण्यफल प्राप्त होतं. शिवमहापुराणानुसार 4 दिशा शिवजींकडे येतात. नंतर पूर्व दिशा म्हणते की मी सर्वात श्रेष्ठ आहे आणि उत्तर दिशा दक्षिण दिशेला हिणवत असते की तुला पूजेत श्रेष्ठ स्थान नाही. पण दक्षिण दिशा महादेवांच्या पूजेमध्ये गुंग असते. तर उत्तर दिशा खूप आक्रोश करते, दक्षिण दिशेला त्रास देते. तेव्हा महादेवांनी दक्षिण दिशेला वर दिला, जो भक्त तुझ्या दिशेने माझी पूजा करेल त्याला पुण्यफल प्राप्त होईल आणि 33 कोटी देवांची पूजा घडेल. तर बघा, दक्षिण दिशेचे मालक आदिपात्य यमराजांच्या पत्नीचे नाव आहे धुमोरणा. तर भोलेनाथांना काळे तीळ धुमोरणा नाव घेऊन जर आपण वाहिले तर आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. दक्षिण दिशेची महाराणी आहे धुमोरणा. तर असे दक्षिण दिशेचे हे महत्त्व आहे. तर प्रत्येक भक्तांनी दक्षिण दिशेकडे पाठ आणि उत्तरेकडे तोंड करून महादेवांची पूजा करावी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.